नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही मस्त अँड मजेत असतील. तुमचं स्नेहल मोरे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आजचा मी ब्लॉग काढते की दिवसभर घरामध्ये काय करतो. म्हणजे मी आणि गांधी, जे लोक बोलतात की तुम्हाला घरी बसल्या काय काम असतं, तुझं घरामध्ये दिवसभर भांडी आणि कपडे धुतेस, तुला दुसरं काय 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 काम असतं. तर येस, तर बघा काय काम असतं आणि म्हणजे बघू आपण दिवसभर काय करू काय नाही ते. आणि तुम्हाला गार्गी म्हणजे लहानपोर जेव्हा घरात असतं आपल्यासोबत, तेव्हा किती आपल्याला म्हणजे त्यांचं पोटी करणं, टायमाला सुसू करणं, त्यांच्यावरती 24 तास लक्ष ठेवणं किती हार्ड काम. म्हणजे बाहेर कामाला जाण्यापेक्षा ते काम खूप हार्ड असतं की लहान मुलाला कसं दिवसभरात म्हणजे सांभाळायचं असतं ते. तर ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा, स्किप अजिबात करू नका. आणि हाऊसवाईफ लोकांनी तर नक्की बघा. आय होप सो तुम्हाला खूप आवडणार आपलं. फर्स्ट वन तर माझं हेअर केअर रुटीन. मी हेअर वॉश केल्यानंतर डेली सिरम लावते, कारण का जेव्हा मी सिरम लावते तेव्हा माझे हेअर शायनी आणि स्मूथ राहतात आणि मस्त दिवसभर असं फ्रेश वाटतं. घाम आला तरी केस चिपचिपीत होत नाही, त्यामुळे मी सिरम लावून मस्त स्मूथ अशी केस वाटतात मला. सिरम कोणाचा बड्डे सोनू? हां, कोणाचा बड्डे? ए गार्गी, कोणाचा बड्डे? गार्गी आता सिरम सोबत खेळते. त्या एकटी खेळत असल्यावर काय टेन्शन नसतं, पण असं तिच्यावरती लक्ष देऊन राहावंच लागतं. कारण का सुसू केली की सांगता येत नाही, काय पण तोंडात घालते. सुसू केली की त्याच्यावरती धडपडते स्वतःच. गार्गी हाय कर सर्वांना. हाय. गार्गीला तिच्या मम्मीचे ब्लॉग बघायला खूप आवडतात, म्हणून मी तिला आता टी व्हीवरती तेच लावून दिलेलं, तिचे ब्लॉग लावून दिले होते. तर ती बघत होती. तर आता तिला हे सिरम भेटलं, त्याच्यासोबत आता खेळते ती. गार्गी मम्माची केस विचार मम्माची. तुझं नोज कुठे? दाखव नोज. आता बाहेर पाऊस पण चालू आहे, कपडे सगळे घरात सुकतायत. गार्गीचे इथे कपडे सुकतायत. गार्गी, पप्पा कुठे गेले तुझे? गार्गीचे पप्पा कुठे गेले? हा, बोल, पप्पा कुठे गेले? पप्पा बोल, पप्पा. लहान मुलांना बरोबर समजतं कॅमेरा स्टार्ट झालेला आहे आणि आपल्याला इथे नखरे करायचे, नाही तर अदरवाईज ती बोलते पप्पा, बाबा, मम्मा. बोल मम्मा, बोल. मम्मा बोलते ना सोनू माझी. बोल बोल. आणि तू नोज दाखव, तुझं नोज 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 नोज. टिक्का कुठे लावतो आपण? टिक्का कुठे लावतो? हे गाडी, हा टिक्का लावते ती. बघ, लाव टिक्काला. आणि स्वामी बाबा कुठे? स्वामी बाबा कुठे आहेत? कुठे स्वामी बाबा? हा सोनू. डोळ्यात ओढ घातलं स्वतःच्या. हे असं असते लहान पोरांची कारनामे. टिक्का लावता लावता डोळ्यात बोट गेला. मस्तीखोरा. हे पाहिजे खोलून, बंद करू. आता बंद केलं बघा, टिकाची होते बंद. हा, हे बघ हे बघ हे बघ खोलले बघ. तिला खायला पाहिजे. कसं लागतंय सोनू? अजून पाहिजे. टोमॅटो केचप आहे, स्वीट वाले.
भीम सारखी ताकद आणणार तू? भीम सारखी लड्डू खाऊन तू केचप खाऊन ताकद आणणार? दमडी 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 ला 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 बंद कर बंद कर बंद कर कर यम्मी. मम्मम नाही खायचा. चल तुझ्या खाऊची आपण रेसिपी शेअर करूयात ना शेअर. तू काय काय खाते ते दाखवूया ना. मम्मम तुझ्या मम्मम मम्मम बंद करू हा आपण हे. तुझी खेळणी कुठे? गार्गीची खेळणी कुठे? गाडी कुठे? आपण गाडी खेळू. गाडी गाडी दाखवू. गाडी खेळू. गार्गीची खेळणी बघा. गार्गीची गाडी. ए स्मित, तुझं नाव काय? टकलिया. तुझं नाव काय? ओय तुझं नाव काय? नाव सांग. पप्पे आहेस तू? तिला पण भरवायचं. इकडे गार्गीला कनेरी आणि मला भाकरी बनवते. ही कनेरी मला मम्मीने बनवून दिली, जी 1-2 महिने स्टोर करून राहते आणि तिला मी क्विकली बनवू शकते. सो गार्गी झोपलेली आहे, तिला भरवलंय. तिचं ते जे फूड पावडर बघितलेली ती सॅलॅड टाईपच आहे. ते आपण घरी बनवू शकतो. त्याची मी रेसिपी तुम्हाला नक्की सांगेल. आणि आता ती झोपले तर मी पण थोडीशी झोपून घेते. हॅलो, गार्गीची झोप झालेली आहे. गार्गी ते बघ. गार्गी तुझी झोप झाली? पापाकडून झाला. निन्नी झाली ना सोनूची? तिला म्हणलं दुकानावर चल तर लगेच तयार झाली. दुधाची पिशवी आणली ना आपण. दूध आणलं ना गार्गीसाठी. तू पिणार दूध आता? पिणार दूध? थंड आहे ना? चल टाटा कर. बोल आता मी खाऊ खाते. बोल मी आता खाऊ मागून खाते. टाटा कर गार्गी. टाटा. पप्पी दे. फ्रँकीस दे. फ्रँकीस. बाय बाय. आईच डोळा मार. डोळा मार. थंड आहे ना? थंड काय फोडशील ती. तर आता गार्गी मगाशीच उठलेली आहे आणि ती उठली आणि मला उठवते. हात लावत होती. हे ना तिच्या मनाचं नाही झालं की या. गार्गी कसं दाबू करत मग तू पिशवीला दाबते. मग ये तुला मी दाबते. बघ हे बघ, तुला दाबल्यावर कसे होतं तुला दाबल्यावर? नाटकी. मग त्या पिशवीला कशा दाबते? सर्व दूध सांडेल ना खाली. चलो गार्गी काय करते तू? खेळते. पप्पा येणार ना आता गार्गीचे? गार्गी पप्पा येणार ना इथे बघ सोनू. अय पप्पा येणार ना आता? काय करते? ह्याच्यामध्ये बॉल टाक. बॉल कुठे? बॉल टाक. ह्याच्यात बॉल टाक.
कशी खेळते दाखव. कुठे बॉल, कुठे टाकलास? भेटते तुला बॉल? तुला मी आता दिलेलास ना, आता दिलेला ना बॉल मी तुला. फोन लाव बाबांना, फोन लाव. हॅलो बाबा, फोन लाव. बाबा, हां मी येऊ? बाबांना बोल मी येऊ तुमच्याकडे, येऊ मी गुजरातला येऊ. बोल फोनवर बोल. समर्थ बाबूला खेळवायला कर. हॅलो. गळ्यात घातला. ये हो. बाजूला असं बसून राहावं लागतं तेव्हा ती खेळते. अजून जेवण नाही, काहीच नाही. गार्गी इथे बघ. गार्गी, बॉल कुठे? कुठे बॉल? का बंद केलंस? त्या गार्गीला इथे जेवण भरवते मी. नाटक करते जेवायला. गार्गीच्या पप्पांची कधीपासून वाट बघतोय. 8:30 वाजले. आज त्यांना यायला उशीर झालेला आहे. डान्स करते किचन मध्ये जाऊन. कुठे डान्स करते? टेक इट करते बघ. टेक इट करते. हा ती बघ. आज आम्ही खाणार आहे बाहेरून. ऑर्डर केलेलं आहे झोमॅटो. आणि आमचे डिलिव्हरी बॉय आलेले आहेत म्हणून त्यांना आज लेट झालेलं. ड्रीम राईस मागवले ते लॉलीपॉप. गार्गी तू खाणार? मम्मा तू तर खाल्ला डाळ भात. कसं लागतंय? मेन तर मला हे जाम आवडतं. छान आहे. लाल भात कसं आहे? तुला झोपायचं नाही? हा नुसती मस्ती करते, नुसती मस्ती. हा ती बघ इथे बिछाना झालाय तरी तिला अजून झोप नाही. गार्गी हगीज घालायचा. दे हगीज घालते. नाही मोरे काय तुम्ही काय बोलले नाही ब्लॉग मध्ये. कसला ब्लॉग आहे, काय आहे, काहीच विचारत नाही. मला काय माहिती. ही चादर धुतलेली ती सुकली नाही म्हणून आता सुकत घातली अशी. ही पोरगी शांत बसली तरी डाऊट येतो की काय करते काम. सो गाईज बघितलं गार्गी अशा प्रकारे म्हणजे दिवसभर तिला जास्त झोप नसते. झोपली तरी ती दुपारी 1-2 तास काय ते झोपते आणि दिवसभर तिचा असा रामरगाडा चालू असतो. बघा आता एकटीच खेळते ती. कुठे गेली गारू? कुठे गेली? कुठे गेली गार्गी? कुठे गेली?
रात्रीचे 11:15 वाजले तरी ह्या सोंडीला झोप नाहीये. तो अशा प्रकारे ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग कसा वाटला हे नक्की बघा. गार्गी आणि मी दिवसभर असाच दिवस घालवत असतो, म्हणून डेली रुटीन काय बनवायचं म्हणून मी आज म्हटलं चला एक व्हिडिओ एक ब्लॉग होऊन जाऊ दे. सो चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की अजून नवीन काय ब्लॉग बनवू, काहीतरी मला आयडिया द्या. बाय बाय.